काल झालेल्या जाळपोळीच्या घटनेनंतर आज नागपुरात तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा शहरात कडेकोट बंदोबस्त। नागपुरातील राड्यानंतर पोलिसांकडून दंगलखोरांची धरपकड, आतापर्यंत 80 जणांना घेतलं ताब्यात। नागपुरातील दगडफेकीत पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी, तर नागरिकांना शांत राहण्याचं पोलिसांचं आवाहन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागपूरकरांना शांततेचं आवाहन, अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांना सहकार्य करा, फडणवीसांचं आवाहन। नागपूरमधील हल्ला हा पूर्वनियोजित कट, तर समाजकंटकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांनाही सोडणार नाही। न्यूज 18 लोकमतला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। नागपुरातील दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर फडणवीस आणि बावनकुळेंमध्ये महत्त्वाची बैठक, तर चंद्रशेखर बावनकुळे आज घटनास्थळाची पाहणी करणार। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निर्णय कोर्ट देणार, कोरटकरला जामीन मिळणार का याकडे लक्ष। पुणे मुंबई द्रुतगतीवरील प्रवास 3% महागणार, 1 एप्रिल पासून नवे टोल दर लागू होणार। पुणेकर अखेर जीबीएसच्या विळख्यातून बाहेर, 80% रुग्ण बरे, तर नव्या रुग्णांची संख्याही घटल्याची माहिती आली समोर।